हॅलो गाईज, आज तारीख आहे 27 डिसेंबर 2025 आणि आज मी ट्रॅव्हल करणार आहे पुणे टू दिव्यागरवरनं आपण जाणार आहे हरिहरेश्वर आणि तिथून परत बॅक टू पुणे. असा टोटल 2 दिवसाचा हा ट्रिपचा प्लॅन आहे. आत्ता वाजले ऑलमोस्ट 6:30 सकाळचे आणि दुपारी 12पर्यंत दिव्यागरला पोहोचून जाऊ. त्यावेळेस आमचं चेक इन टाईम आहे आणि तिथून पुढचं आपलं शेड्यूल चालू होणार आहे. तर ह्या ट्रिपमध्ये ज्या पण गोष्टी मला वाटतील शेअर करायचं त्या मी शेअर करेल नक्कीच. आपण आता पोहोचलो आहे दिव्यागर येथे आणि आम्ही एक रेसॉर्ट बुक केलेलं होतं ऑलरेडी, ज्याचं की रेंट आम्हाला 4,000 पडलं होतं. हे रेसॉर्ट आहे फॅन्टॅस्टिक रेसॉर्ट आणि बघून तरी रेसॉर्ट खूप भारी वाटतं आहे. आणि आत्ता आम्हीचं चेक इन अर्ध्या तासात चेक इन झाल्यानंतर इथून आमचा प्लॅन आहे आता बीचवर जायचा. तर बीचवर गेल्यावर आपण बघूच तिथे काय आहे, कसं आहे आणि कशा गोष्टी असणार आहेत. आणि त्यानंतर उद्याचा प्लॅन असं आहे आपला की आपण रवी बीच जाणार आहे, त्यानंतर श्रीवर्धन आणि नंतर हरिहरेश्वर असे आपलं उद्याची ट्रिप असणार आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे दिव्यागरच्या बीचवर. आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 6 वाजले आणि तुम्ही बघू शकता इथं खूप सारी गर्दी झाली. खूप सारे पर्यटक आले, घोडागाडी वगैरे दिसते आणि सनसेटचा टाईम आहे आणि बीचकडे पाहून तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स इथे येते. तर ओव्हरऑल इथं वातावरण पण चांगलं आहे, गरमी खूप काहीच नाही, नॉर्मल टेम्परेचर आणि खूप सारे लोक इथे. इथं बऱ्याचशा अशा राईड आहेत लहान पोरांसाठी किंवा फॅमिलीसाठी, ज्या तुम्ही करू शकता. इथलं जे एन्व्हायरमेंट आहे ना, म्हणजे जे लोक गोव्याला गेले असतील ना, तर ऑलमोस्ट गोव्यासारखा जो क्राऊड इथं जमा झालेला आहे. खूप सारी गर्दी आहे. आज तारीख आहे 27 डिसेंबर. बरेचसे लोक इयर एंड आणि ख्रिसमसमुळे गर्दी करतात आणि ज्या बनाना राईड्स वगैरे ज्या राईड्स आहेत ज्या आपण गोव्याला बघतो त्या इथं पण होत आहेत. तर फॅमिली ट्रिपसाठी आत्ता तर खूप सारी गर्दी इथं, खूप सारे लोक आहेत. ऑलमोस्ट 7 वाजले आणि बीच बंद होण्यावर आता आणि खूप संध्याकाळ झाली. आता हा जो सूर्याचा लाल प्रकाश दिसतोय खूप काही वेगळाच दिसतोय. ऑलमोस्ट 7 वाजले आणि बीचच्या बाहेर जे रोड आहेत, रोडवरून बघितलं तर थोडीशी पब्लिक दिसतंय, पण मग इकडे ऑलमोस्ट 8 नंतर सगळं बंदच होऊन जातं. गोव्यासारखं इथं एवढा धिंगाणा नाही, शांती खूप. थोडी गर्दी आहे डिसेंबर एंडमुळे, बट बाकीचं माहोल तर एकदम व्यवस्थित आणि शांत वाटतं. खूप घनदाट अंतर पडलेलं आता.
आता सकाळचे 7:30 वाजले आणि देवाघरच्या सकाळच्या मॉर्निंग व्ह्यूसाठी इथं आलो आम्ही. आणि सकाळी पण बघशाल ना तुम्ही, खूप सारी गर्दी दिसते इथं आणि खूप भारी वाटतंय. समुद्राच्या लाटांचा आवाज येतोय, काही लोक राईड्स पण करत आहेत. तर आता आपण आहे ना चेकआउट केलंय पिंटस्टिक रिसॉर्टमधनं आणि आता आपण चाललोय श्रीवर्धनकडे. आणि त्याच्या पहिले आपण गणेश मंदिरामध्ये जाऊन सुवर्ण गणेश मंदिर इथं तिथं दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर श्रीवर्धनकडे जाणार. तिकडे गेल्यानंतर त्या बीचवर काय आहे ते तिथे गेल्यावर बघू. पण सध्या तरी आम्ही एवढं फिरलो दिव्यागरमध्ये. बीच छान होतं, फॅमिलीसाठी बेस्ट आहे. एवढंच की गर्दी खूप आहे, कारण की 31st आणि जे क्रिसमस आहे हा टायमिंग थोडा जास्त गर्दीवाला असतो. त्यावेळेस थोडंसं एन्जॉय करायचं, थोडंसं हे होतं. तर खरंच प्रॉपर एन्जॉय घ्यायचं असेल ना कोकणात तर थोडं लवकर म्हणजे डिसेंबरच्या अगोदर आणि जानेवारीच्या एंडपर्यंत येऊ शकतात. बाकी सगळं काही व्यवस्थित आहे, शांती आहे. गोव्यासारखी गजबज तरी नाही ॲटलिस्ट. आपण आता दिव्यागरकडनं पुढे चाललो अंकुश. श्रीवर्धन चाललो आता. आणि समुद्राच्या कडेकडेनेच रोड आहे, त्या साईडने बघणार तिकडे समुद्र दिसेल, सगळीकडे बीच आणि याच्यामधला काय डिफरन्स? इथं बीच म्हणता येईल की नाही म्हणता येईल? हा बीच नाही, कारण इथे खडक आहेत. इथे तुम्ही जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण तिथे मोठे खड्डे असू शकतात. बीच अशा ठिकाणी असतो जिथे ॲटलिस्ट 1 ते 2 किलोमीटर पर्यंत माती असते, रेती असते. तिथे तुम्ही पायी चालू शकता, पाण्याचा अंदाज येतो. पण आपण जे आता राईट साईडला बघितलं तो समुद्र तर आहे पण बीच नाही, कारण तिथे मोठमोठे खडक आहेत, शिळा आहेत आणि त्यांच्यामध्ये खड्डे पण असतात मोठे मोठे. कारण तो सेफ नाही म्हणून तो बीच म्हणत नाही त्याला. आणि दिव्यागरचं कसं वाटलं तुला? जेवढा आपण फिरलो कालपासून, म्हणजे व्यवस्थित वाटलं की कसं होतं? दिव्यागर छान वाटलं, आपला रिसॉर्ट पण छान होता. तिथून पायी चालण्याच्या अंतरावरच बीच होता, तर खूप छान वाटलं. संध्याकाळी गेलो आणि राहिलेली इच्छा पूर्ण करायची होती. काही राईड्स बाकी होतात, त्यासाठी आम्ही सकाळी पण पुन्हा परत एकदा बीचवर गेलो. जेटस्कीला मजा आली, तारुल घाबरली होती पण नंतर तिला पण मजा आली. आता अजून बाकीच्या उरलेल्या राईड्स आपण श्रीवर्धनला करूया. पण आजचा म्हणजे हा टायमिंग जो थोडा पीक टाइम आहे आणि गर्दी खूप होती. हो, डिसेंबरच्या सुट्ट्या आहेत सगळ्यांना, रस्त्यावर खूप गर्दी आहे. असं प्रॉपर जर एन्जॉय करायचं असेल ना कोकण, थोडं लवकर या, नोव्हेंबरमध्ये या. नाही तर मग जानेवारी नंतर मे बी थोडं जानेवारी एंडला. हा, उन्हाळा सुरू होण्याच्या आधी किंवा नोव्हेंबरमध्ये या, नक्कीच मजा येईल सगळ्यांना. दिव्यागरकडनं जेव्हा आपण इकडे जातो आरवली बीचकडे, तर मध्ये असे काही काही ठिकाणी स्पॉट आहे. जर समुद्राच्या कड्याकड्याने जर रस्त्याने गेलो ना आपण, तर बऱ्याच ठिकाणी असे पाहण्यासारखे स्पॉट आहे की म्हणजे खूप भारी वाटते इथं. आणि इथं बरीचशी पब्लिक पण थांबली बघण्यासाठी. हा आहे आपला कोंडिवली बीच, जो दिव्यागरकडनं आपण जेव्हा श्रीवर्धनकडे जातो तर रस्त्यामध्ये पडतो. आणि आता इथं थोडंसं ऊन आहे त्यामुळे आपण इथं काही थांबणार नाही, पण बरेचसे लोक थांबलेले आहेत. मित्रांनो, आपण आता हरिहरेश्वरला आलेलो आहे आणि इथं बघशाल ना तर बरेचसे लोक अजून पण आहे. आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:30 वाजले. बरीचशी पब्लिक दुपारी व्हिजिट करून जाते.
तर आम्ही कसं हरिहरेश्वरमध्ये इथं स्टे करतो, तर संध्याकाळी इथं दर्शनाला आलो आहे. आणि मंदिरात आहे आत्ता सध्या चांगली गर्दी, आणि मंदिराची मेन म्हणजे इथं पार्किंग आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि इथं शॉपिंग करण्यासाठी असे छोटे छोटे बरेचसे स्टॉल आहेत, आणि थोडंसं पायी चालायला लागतं. जसं तुम्हाला दिसत असेल ना, लांबपर्यंत ही असं गल्ली टाईप आहे, म्हणजे चालायला लागतं थोडंसं. तर थोडं चालल्यानंतर आहे ना, इथं पुढं मंदिर आहे, हे श्री हरेश्वर दक्षिण काशी मंदिर, आणि बरेचसे लोक दर्शन घेत आहे. तर आपण आता इथं बोर्ड बघत असेल ना, तर इथं हरिहरेश्वर मंदिर आहे, आणि शेजारी श्रीदेवी काळभैरवनाथ श्री योगीश्वरी आईचं एक मंदिर आहे, आणि त्या बाजूला बीच आहे. आता इकडे अंधार आहे, दिसत नाही, बट जे पिलर्स आहेत त्याच्या मागच्या साईडला बीच आहे, पण समुद्र आहे डायरेक्ट. तर लोकांना बीचवर यायचं असेल तर बीचवर व्हिजिट करतात, आणि त्यानंतर दर्शन घ्यायचं असेल तर इकडे मंदिरात पण येतं. आता आपण हरिहरेश्वर बीचवर आहे, आणि हा सकाळचा टाइम आहे. आता सकाळचे ऑलमोस्ट 8 वाजले, आणि खूप भारी हलकीशी थंडी पडलेली आहे. काही मुलं इथं क्रिकेट खेळत आहेत बीचवर. तर तिथे हे मंदिर आहे हरिहरेश्वरचं, तिथं आपण काल गेलो होतो, आणि ह्या साईडला तिथं बीच आहे मागच्या साईडला, आणि खूप मोठा बीच आहे. तिकडे ते समोर एक डोंगर दिसत असेल तुम्हाला, डोंगरापासून तर इकडपर्यंत पूर्ण बीच आहे. आणि मॉर्निंगचा टाइम आहे, फ्रेश वाटतंय खूप. ही आहे ड्रॅगन राईड, जी आपल्या गोव्याला इकडे पाहायला भेटते, आणि खूप भारी आहे. खाली ब्लॅक कलरची सँड आहे, आणि असं प्लेन ग्राउंड आहे. इथं काही मुलं क्रिकेट पण खेळत आहे. तर ओव्हरऑल एन्व्हायरमेंट भारी इथं मज्जा करण्यासाठी. सकाळी सकाळी बीचवर चालायची मजाच थोडी वेगळी असते. आणि बरेच जणांना माहिती असेल, हे जे हुक सारखं दिसतंय, हे ह्या बोटला इथं अडकून ठेवलेलं आहे ना, असं सेम त्या एक बोटला अडकवलेलं आहे. दिव्यागरपेक्षा इथं गर्दी कमी आहे, पण दिव्यागरमध्ये जास्त गर्दी होती. तर दिव्यागरपेक्षा मी तर म्हणेल हा बीच थोडा क्लीन पण आहे, आणि थोडा व्यवस्थित आहे, आणि गर्दी पण खूप कमी. आता 11 वाजले, आणि हरिहरेश्वर बीच आता आम्ही सोडलाय. जस्ट मॉर्निंगला तिथे गेलो, त्याच्यानंतर आता बॅक टू पुणे. तर ऑलमोस्ट मॅपमध्ये 4 तासाचा रोड दाखवत आहे. 3 वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोहोचून जाऊ. आणि राहिलं बीचच्या रिलेटेड, तर हा बीच दिव्यागरपेक्षा थोडा व्यवस्थित होता, क्लीन पण होता, थोडा ट्रॅफिक पण कमी होता इथं. इथं फक्त एकच इश्यू असा जाणवला मला, की जेवणाचं थोडंसं प्रॉब्लेम असा आहे की पार्सल बऱ्याच ठिकाणी भेटत नाही. मोस्ट ऑफ हॉटेल्सवाले म्हणतात की इथंच आहे, आणि इथं जेव्हा खूप गर्दी असते कधी कधी त्यामुळे. आणि ओव्हरऑल बीच तर व्यवस्थित होता आणि क्लीन होता, फॅमिलीसाठी तर एकदम व्यवस्थित आहे. जर एखाद्याला खरंच बीचचा आनंद घ्यायचा असेल ना मोकळा, तर तो इथं हरिहरेश्वरमध्ये होऊ शकतो. आणि मंदिर पण छान आहे इथं, आणि वातावरण पण चांगलं आहे, थंड वातावरण आहे.
दिवेगारमध्ये कसं आहे, तिकडे थोडं गर्दी खूप आहे, क्राऊड खूप जमा होतो तिकडे. हा एक प्रॉब्लेम आम्ही फेस केला. मे बी आज मंडे आहे त्यामुळं थोडंसं इकडे कमी असेल, बट कम्पेअर टू दिवेगार इथं थोडा कमीच होता. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय पुण्यामध्ये. आता ऑलमोस्ट वाजले 3:30 आणि टोटल हरिहरेश्वरपासून पुण्यापर्यंत ऑलमोस्ट 3 ते 4 तास टाईम लागला. आणि आपण 2 बीच व्हिजिट केले, एक रावी आणि एक दुसरं हरिहरेश्वर. तर जेवढे पण ज्या गोष्टी मला ह्या 2 बीचवर आवडल्या त्या ह्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करायचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि मी ट्राय करेल परत नवीन एक व्हिडिओ घेऊन येण्याचा, काहीतरी इन्फॉर्मेशन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.